अरे 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 अरे, जरा थांबा थांबा. हा उन्माद कसला आहे? हा कसला विजयाचा गुलाल? हे कसले झेंडे फडकवताय? अरे जरा थांबा, अजून निवडणुका व्हायच्या आहेत. निवडणुका व्हायच्या आधीच हे विजय कसले साजरे केले जात आहेत माझ्या ठाण्यामध्ये? अरे 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 अरे, सप्रेम जय महाराष्ट्र ठाणेकरांनो. पाहताय ना हा विजयाचा उन्माद? हे असलं ठाणं तुम्ही या अगोदर कधी पाहिलं होतं का? म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात ठाण्याचं नाव कशामुळे बदनाम झालं होतं, हे तुम्हा सर्वांना वेगळं आठवण करून देण्याची गरज नाही. आणि आज पुन्हा एकदा ठाण्याचं नाव उभ्या महाराष्ट्राच्या नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाच्या त्या रकान्यांवर येतंय, मथळ्यांवर येतंय. ठाण्यामध्ये निवडणुका बिनविरोध, निवडणुका बिनविरोध, त्याही ठाण्यामध्ये. बिनविरोध निवडणुका म्हणजे काय माहितीये? लोकशाहीची हत्या. लोकशाही संपली. बिनविरोध निवडणुका, निवडणुका होणारच नाहीत, लोकांना मत टाकायला मिळणारच नाही. त्या अगोदरच उमेदवारांचे विजय जल्लोष साजरे केलेले असणार आहेत. काय होतंय ठाण्यामध्ये? हे सगळं ठाण्यामध्येच का घडतंय? हे सुसंस्कृत ठाणं आहे का? हे तुमच्या माझ्या मनातलं ठाणं आहे का? हे बाळासाहेबांच्या मनातलं ठाणं आहे का? हे दिघे साहेबांच्या मनातलं ठाणं आहे का? हे आपलं ठाणं आहे का? या अशा ठाण्याची स्वप्न आपण पाहिली होती का? व्हेंटिलेटरवर पडलेली लोकशाही लवकर खपली तर खरंच बरं होईल. तुमच्या माझ्या पूर्वजांनी अनुभवलेल्या गुलामीची लवकरच आपल्याला पुन्हा एकदा अनुभूती येणार आहे. फार लवकर येणार आहे. निवडणुकांपूर्वीच निवडणुकांच्या विजयाचे ढोल बडवले जात आहेत. हे नवं मॉडेल कुठून येतंय? निवडणूक निर्णय अधिकारी, तपास यंत्रणा, धनकट कार्यकर्ते यांचा मनमोकळा वापर होतोय. विरोधातील उमेदवारांचे अर्जच बाद करायचे किंवा माघारी घ्यायला लावायचे. कोण कोणाला विचारत नाही, कुणाला कुणाचा धाक उरलेला नाही. लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जाण्याची ही तर सुरुवात नाही ना, जे आम्ही वारंवार बोलतो, लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे. आणि खेदाने सांगावंसं वाटतं, याची सुरुवात माझ्या या ठाणे जिल्ह्यातून होते. उमेदवार शिल्लक राहिला नाही तर बिनविरोध निवडणूक जाहीर. पुढची प्रक्रिया गेली, कटकट गेली, सारं संपलं म्हणून यंत्रणा देखील खुश. पायपीट, हात जोडणं, जेवणावळी देणं, प्रचार करणं, सगळी दगदग वाचली म्हणून उमेदवार देखील खुश. निवडणूक खर्च वाचवून पैसे मिळाले म्हणून माघार घेणारे खुश. असा सगळा खुशीचा मामला. लवकरच हा फॉर्म्युला जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, विधानसभांपासून लोकसभेपर्यंत जाईल आणि त्यानंतर मात्र सारं काही बंद होऊन जाईल. मग लाडक्या बहिणी आणि तत्सम योजना तातडीने बंद होतील. गरजच काय? या सगळ्या योजनांची गरजच काय? जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ह्या सगळ्या योजना पाहिजेतच कशाला? असे लोकांना पैसे वाटून मतांची भीक मागण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक करायला एकदाच काय तो खर्च करून टाकायचा. तो वसूल करायला त्याच्या 5 पट टेंडर काढून उमेदवाराला निधी द्यायचा. किती सोपा मार्ग आहे ना हा. त्यापेक्षा आणखी एक सोपा मार्ग आहे का? निवडणुका रद्द करून सरळ आपण जागांचा लिलाव करून टाकायचा. लोकप्रतिनिधी विकत घ्यायचे. सरळ 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 सोपा उपाय. पक्षाला पैसे मिळतील, जनतेला निवडणूक प्रक्रियेतून मुक्ती मिळेल. मालकाच्या बुटावरचं शेण, आता पुढचा शब्द वापरत नाही कारण मी सुसंस्कृत ठाणा बोलतोय. मालकाच्या बुटावरच्या शेणापर्यंतच मी थांबतो. निवडणुका बिनविरोध व्हायला आमचा विरोध नाही, पण त्या कधी व्हायला हव्यात माहितीये? जेव्हा समोरची व्यक्ती इतकी सन्माननीय असते, इतकी सन्माननीय असते की तिच्या विरोधात उमेदवार देणं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान होतो. अशा वेळेस निवडणुका बिनविरोध व्हायला हव्यात. पण ते घडताना दिसतंय का? हे खंबे पिऊन उताने पडलेले चौथे खांब, निवडणूक रद्द झाली तर त्यालाही मास्टर स्ट्रोक म्हणतील. भविष्यात निवडणुका रद्द झाल्या म्हणजे तो मास्टर स्ट्रोक असेल. असो ठाणेकरांनो, तुम्ही सुज्ञ आहात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतायत, तुम्ही पाहतायत. या अशा प्रकारच्या बिनविरोध निवडणुका ह्या आपल्या लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत. अरे द्या ना, पर्याय द्या, नोटाचा पर्याय द्या. अजूनही नोटा आहे की? नोटावर लोकांना अधिकार द्या मतदान करायचा. ज्याला उमेदवार पसंत नाही तो नोटाचा पर्याय दाबेल. ज्या वेळेस
जिंकून आलेल्या उमेदवारापेक्षा नोटाला पडलेलं मतदान हे जास्त असेल. समजा उमेदवारांनी माघार जरी घेतली असली तरी नोटाचं मतदान हे उभा ठाणा पाहिल, उभा महाराष्ट्र पाहिल आणि त्यानंतर त्याची तुलना केली जाईल जिंकलेल्या उमेदवाराशी. असो, या सगळ्या गोष्टी घडताना मला दिसणार नाहीत, कारण मला माहितीये हे आता आपण या सगळ्यांपासून फार दूर आलेलो आहोत. आपण लोकशाही संपवून हुकुमशाहीच्या दिशेने घौडदौड करत आहोत आणि ही घौडदौड आता आम्हाला परवडणारी नाही. ठाणेकरांनो, सुज्ञ ठाणेकरांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या ठाणे जिल्ह्यात घडतायत. कल्याणमध्ये घडल्या, भिवंडीमध्ये घडल्या, ठाण्यामध्ये घडल्या, सर्वत्र घडताना दिसत आहेत. आणि भविष्यात ज्यावेळेस विधानसभा आणि लोकसभांपर्यंत हे लोण पसरेल, तुमच्या आमच्या हातात एकही गोष्ट उरलेली नसणार आहे. असो, सप्रेम जय महाराष्ट्र. मी ठाणा बोलतोय.